नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण कालसुद्धा BA-TY या वर्गाकरता BASY या वर्गाकरता आपल्याला जो इंट्रोडक्शन ऑफ GIS हा पेपर दिला आहे, तर या पेपर संबंधित आपण माहिती बघत आहोत. या पेपरच्या चौथ्या चॅप्टरमध्ये जे चौथं चॅप्टर आहे, फोर्थ चॅप्टरमध्ये लँड यूज मॅपिंग हा पॉईंट आपल्याला दिलेला आहे. आणि याआधी आपण या लँड यूज मॅपिंग संबंधित कशा प्रकारे लँड यूज मॅप हे आपल्याला या प्रकारे आपण या ठिकाणी जे दाखवलेलं आहे, नागपूर डिस्ट्रिक्टसाठी लँड यूज लँड कव्हर मॅप हा आपण या ठिकाणी मॅप तयार केला आहे. तर हा मॅप आपल्याला कशा प्रकारे तयार करता येतो, तर तो GISच्या सहाय्याने आपण कशा प्रकारे तयार करायचा आहे या संबंधित माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की या प्रकारे जर आपल्याला लँड यूज मॅपिंग तयार करायची असेल आणि त्याच्या विविध घटकाची जर माहिती प्राप्त करायची असेल, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण भुवन NRS यामध्ये आपल्याला जायचं आहे. कारण का भुवन जी वेबसाईट जी आहे, ही वेबसाईट आपल्या भारताच्या इंडियन जिओग्राफी प्लॅटफॉर्म ऑफिस याची आहे. यामुळे आपल्याला या वेबसाईटवरून प्रत्येक आपल्या राज्याचा लँड यूज डेटा हा आपल्याला प्राप्त होतो. आणि हा डेटा आपल्याला घेण्यासाठी थेमॅटिक या पॉईंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट द थीम म्हणजे आपल्याला कोणता माहिती पाहिजे, कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट केलं आपण. या ठिकाणी भरपूर स्वरूपाची माहिती आहे. आपण फक्त आपल्याला जे सिलेबस दिलं आहे या सिलेबसनुसार लँड यूज मॅपिंग या संबंधित माहिती आपल्याला प्राप्त करायची आहे. तर या ठिकाणी बघा लँड यूज लँड कव्हर 15K मध्ये 2005-6, 2011-12, 2015-16 आणि या ठिकाणी 2005 ते आपल्याला 24 पर्यंतचा हा डेटा आपल्याला या ठिकाणी मिळतो. तर आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम आपण बघूया हा लँड यूज लँड कव्हर 2005-6. या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगत होतो की प्रत्येक या ठिकाणी जे राज्य आहे या राज्याची आपल्याला माहिती लँड यूज माहिती ही आपल्याला घेता येते. तर यामध्ये आपण कोणता तरी एक, तर यामध्ये महाराष्ट्र राज्य आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया आणि याला व्ह्यू करूया. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण जे महाराष्ट्राचं जे म्हणजे प्रत्येक राज्याच्या कशा प्रकारे लँड यूज मॅप डेटा हा आपल्याला घ्यायचा आहे याच्या संबंधित 2 व्हिडिओ मी आधीच टाकलेले आहेत. त्यामध्ये तहसीलचा म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा कशा प्रकारे माहिती आपल्याला घेता येते आणि याचप्रमाणे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्याची माहिती सुद्धा आपल्याला घेता येते. आजचा जो आपला पॉईंट आहे तिसरा, पहिल्या लेक्चरमध्ये आपण राज्याची लँड यूज डेटा कशा प्रकारे आपल्याला घेता येतो तो माहिती घेतली. त्यानंतर जिल्ह्याच्या संबंधित लँड यूज डेटा आपल्याला कशा प्रकारे घेता येतो याची आपण माहिती बघितली. आज आपण या ठिकाणी एक आपला जो स्टडी एरिया आहे यामध्ये आपण बघू शकता की आपला एरिया ऑफ इंटरेस्ट म्हणजे जो तुमचा अभ्यास क्षेत्र असेल, तर त्याच अभ्यास क्षेत्राचा आपल्याला जर डेटा घ्यायचा असेल, सपोज आपल्याला हा एरिया आहे, या एरियाचाच मला फक्त लँड यूज लँड कव्हर डेटा हा मला माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. तर यासाठी आपल्याला म्हणजे माझा जर एखादा एरिया छोटा एखाद्या गावाचा असेल, छोटं गाव असेल, त्या गावाचा संबंधितच मला लँड यूज लँड कव्हर मॅप तयार करायचा असेल, तर त्यासाठी मला या ठिकाणी जे गुगलमध्ये जे दिलेलं आहे ते या ठिकाणी ॲनालिसिस या ठिकाणी पॉईंटवर टूलवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी यामध्ये 2 पॉईंट आहे. यामध्ये ड्रॉ AOI एरिया ऑफ इंटरेस्ट, तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जो एरिया मला अभ्यासाचा आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. मला या अभ्यास या एरियाचा जर फक्त अभ्यास करायचा आहे, याची मी एक बॉर्डर तयार करून घेतो. ठीक आहे, डबल क्लिक केल्यानंतर या प्रकारे आणि आता मला या ठिकाणी एवढ्याच एरियाचा फक्त
लँड कव्हर एरिया डेटा घ्यायचा आहे. तर या ठिकाणी ॲनालाइज हा पॉईंट दिला, याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो हा डेटा जो आहे UI मित्रांनो, या ठिकाणी हा डेटा जो आहे, हा डेटा या ठिकाणी बघा. मी एकूण 400 यू आर सिलेक्टेड 415.7 166 स्क्वेअर किलोमीटर, हा म्हणजे एवढा एरिया हा मी निवडलेला आहे. आणि या प्रकारचा यामध्ये बघू शकतो तुम्ही की पॅरन रॉक एरिया म्हणजे जे कायमस्वरूपी पडीत जमीन जी आहे, रेड कलर, हे जे पिंक कलर, हा पिंक कलर आहे, रेड कलर बिल्डअप एरिया दाखवत आहे, ॲग्रिकल्चर एरिया आहे, हा बिल्डअप एरिया आहे. हा एरिया आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये सुद्धा या सर्कलमध्ये दाखवला आहे. तर या प्रकारे तुम्ही हा तुमचा जो स्टडी एरिया असा म्हणजे जो अभ्यास क्षेत्र आहे, या अभ्यास क्षेत्राचा सुद्धा अभ्यास म्हणजे AOI यामार्फत तुम्ही लँड यूज मॅप तयार करू शकता. आता मला हा 2005चा आहे, तर आता मला या ठिकाणी 2015चा सुद्धा या ठिकाणी हाच एरिया मला अभ्यासासाठी घ्यायचा आहे. तर मी यावर क्लिक करणं, सिलेक्ट करणं, त्यानंतर मी परत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य या ठिकाणी घेणं, व्ह्यू, आणि डायरेक्ट या ठिकाणी मी जेव्हा ॲनालिसिस करेन ॲनालाइज, तर हाच मला बघा या ठिकाणी आपण बघू शकता. या ठिकाणी पहिले डॅम नव्हता 5ला, या ठिकाणी आज आपण बघू शकतो या ठिकाणी हा डॅम सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे 5ला वेगळं आणि या 2006चा या ठिकाणी बघा एरिया तेवढाच आहे, परंतु याच्यातलं जे आज जे चेंजेस झालेले आहे याच्यासाठी 67% एरिया या ठिकाणी दिसून येते. 2005ला वेगळ्या स्वरूपाचा डेटा या ठिकाणी होता. म्हणजे 2005चा सुद्धा आणि त्याच एरियाचा डेटा घेऊ शकतो आणि 2015चा सुद्धा आपण या ठिकाणी तोच एरिया आपण अभ्यासासाठी घेऊ शकतो. हा या प्रकारे AOI यामार्फत ही आपण माहिती घेऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला एक जर समजा तुम्हाला मॅप करायचा असेल तर या प्रकारची इमेज या ठिकाणी आपल्याला ही जी इमेज आहे, ही इमेज आपल्याला जर घ्यायची असेल तर यावर आपण क्लिक करून या ठिकाणी एक स्क्रीनशॉट, हा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जेवढा जो एरिया पाहिजे तो एरियाची आपण या ठिकाणी, मला जर अभ्यासासाठी मला फक्त एवढाच अभ्यास एरिया पाहिजे असेल आणि त्याचा सुद्धा या ठिकाणी हे एवढं या ठिकाणी ही माहिती कॉपी करू शकतो, याला डाउनलोड करू शकतो. त्याचप्रमाणे आपण मला जर या ठिकाणी आपण बघू शकता, आता मला फक्त या ठिकाणचा जो हा पूर्ण एरिया मला हा सुद्धा जसं तसंच या ठिकाणी माहिती मला घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी काय करणार की या ठिकाणी यावरती क्लिक करणार, स्क्रीनशॉट घेणार आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही की मला ही जी माहिती आहे, ही माहिती एवढी माहिती जी आहे ही मी या ठिकाणी ही पूर्ण माहिती मी आणि ही पूर्ण माहिती मी डाउनलोड करणार आणि याची इमेज जी आहे, इमेज मी माझ्या ज्या ठिकाणी मला QGIS मध्ये मॅप तयार करायचा आहे, ही पूर्णच्या जशी तशी माहिती मी या ठिकाणी म्हणजे हे घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा एकूण भारतातील कोणत्या राज्याचा लँड यूज डेटा आपण 2005चा, 2015, 16 या दोन्ही वर्ष, 2011-12 या वर्षाचा घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा सुद्धा लँड यूज मॅप आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या प्रकारे आपण AOI एरिया ऑफ इंटरेस्ट म्हणजे तहसील असेल तहसीलचा सुद्धा आपण अभ्यास या प्रकारे लँड यूज मॅप हा तयार करू शकतो. अशा प्रकारे हा GIS मध्ये आपण लँड यूज म्हणजे लँड यूज मॅपिंग हा जो आपला पॉईंट आहे, लँड यूज मॅपिंग, हा लँड यूज मॅपिंग आपण कशा प्रकारे तयार करू शकतो याची माहिती आपण घेतलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये 2023चा जो डेटा आहे, हा डेटा कशा प्रकारे आपण घेता येते आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे ॲन्युअल, रब्बी आणि खरीप पिकं सुद्धा आपण या ठिकाणी लँड यूजच्या मार्फत दाखवून त्याचा ॲनालिसिस करून अभ्यास करू शकतो, याची सुद्धा माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला समजला असेल आणि या ठिकाणी आपण हा पॉईंट या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.